पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असतानाच प्रशासनाच्या चुकीमुळे मात्र लाखो लिटर पाणी वाया गेले आणि त्याचवेळी जलसंपदा विभागानं बुधवारी अचानकपणे पुण्याचा पाणी पुरवठा बंद केला आणि त्यामुळे सध्या पुण्याचा पाणी प्रश्न पेटल्याचं चित्र आहे। ही दोन दृश्य पुण्यातील पाण्याचं गांभीर्य सांगायला पुरेशी आहेत। एकीकडे सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉल नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं। तब्बल 2 तास पाणी वाहून गेल्यानं 4 फुटांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्याचवेळी पुणे शहराला दिल्या जाणाऱ्या पाण्यात जलसंपदा विभागानं अचानक कपात करत 250 MLD पाण्याची कपात केल्याचा निषेध करत मनसेनं जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आंदोलन केलं। राज्यातील दुष्काळ सुरू असताना जलसंपदा विभागानं पुण्यात पाणी कपात सुरू केली आहे, पण पुण्याच्या महापौरांना मात्र ही पाणी कपात मान्य नाहीये। पुण्याच्या पाण्याचं नियोजन केल्याचं सांगत महापौरांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। एवढंच नव्हे तर 25 जानेवारी आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुण्याच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं मुक्ता टिळकांनी स्पष्ट केलं। पाटबंधारे खात्याचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि आता जे आम्ही पदाधिकारी आहोत अशी आमची सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने कुठलीही पूर्वसूचना न देता पुणेकरांचं पाणी बंद करण्याचा अधिकार पाटबंधारे खात्याला नाही आणि अशा पद्धतीने जर का यापुढे झालं तर आम्ही यामध्ये पोलिसांच्याकडे जाण्याची आम्हाला वेळ येऊ देऊ नका अशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याचं सत्ताधारी सांगतायत। त्यामुळे यापुढे 1350 MLD पाणी उचलण्याची परवानगी आहे, पण पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे गरज नसताना पाणी कपात होत असल्याचा आरोप सत्ताधारी करतायत। तर राज्याचे जलसंपदा मंत्री देखील सध्या पुण्यात पाणी कपातीची गरज नसल्याचं सांगतायत। नाही, पुण्यामध्ये कुठली अघोषित पाण्याची आणीबाणी लावण्यात आलेली नाही किंवा कपात लावण्यात आलेली नाहीये। मी आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि काल मी पुण्याच्या महापौर आहेत गिरीजी बापट आहेत पालकमंत्री, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। पुण्याला कुठेही पाणी आम्ही कमी पडू देणार नाही। जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं पुण्याला आम्ही पिण्यासाठी पाणी देणार आहोत। अधिकाऱ्यांनी परस्पर जो पंप बंद केला हे अतिशय चुकीचं आहे। आज ते बैठकीला आले होते, त्यांना आम्ही सांगितलं की अशा प्रकारे आपण काम केल्याने पुणे शहरावर याचा परिणाम होऊ शकतो आणि संबंधितांनी आधीच दिले असताना सुद्धा असं करू नये। आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। मला वाटत नाही की पुढच्या काळामध्ये ते अधिकारी करतील, पण अधिकाऱ्यांनी असं केल्यामुळेच वातावरण गडबड झालं। कुठली पाणी कपात पुणे शहरामध्ये नाहीये। या संदर्भात वेळोवेळी आम्ही माननीय नेत्यांची चर्चा करून कायमस्वरूपी हा मार्ग काढणार आहे। दुसरीकडे विरोधक मात्र पुण्यातील अघोषित पाणी कपातीवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करतायत। सत्ताधारी नाहक पुणेकरांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी करते। पुणे शहरामध्ये एक ना एक कारणामुळे पाणी बंद राहते, पुढील 2 दिवसासाठी पाणी विस्कळीत राहते। ह्या पद्धतीने अघोषित पाणी कपात करतात आणि त्याही वरचं जखमेवर पाणी टाकायचं काम। आज तिकडची टाकी ओव्हरफ्लो होऊन पर्वतीकडच्या रोडवरचे नदी वाहत होती, म्हणजे जवळजवळ कितीतरी MLD पाणी वाया गेलं। ते पाणी पुणे शहराला दिलं असतं तर काही जणांची ताण तरी भागली असती, पण हे पुणे शहरावर सूड उगवण्याचं काम दिसतंय। सर्वस्व भाजप याला जबाबदार। 8 आमदार, खासदार, 100 नगरसेवक कशासाठी निवडून दिले? मग जर तुम्हाला हा पाटबंधाऱ्याचे अधिकारी ऐकत नाही, मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही, मग आमचा आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं आहे। मुख्यमंत्र्यांनी 4.5 वर्ष गृहमंत्री दिलेलं नाही, संपूर्ण पोलीस खातं मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतं आणि ज्यावेळी मुख्यमंत्री पुण्यात येऊन सांगतात पुणेकरांचं थेंबर पाणी कमी होणार नाही, तेव्हा पोलीस संरक्षण पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्याला मिळतच कसं? याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचीच त्याला फूस आहे। मुख्यमंत्रीच पोलीस देतात, त्याच्यामुळे पुणेकरांचे हाल चालले। एकीकडे पाणी टंचाईच्या नावाखाली पुण्यात अघोषित पाणी कपात सुरू आहे, पण सत्ताधारी मात्र पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत। सगळे जण पाण्याचं राजकारण करतायत, पण वाया जाणाऱ्या पाण्याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे जर खरंच गरज नसेल तर पुणेकरांचा घसा कोरडा ठेवून कोणाच्या पाण्याची सोय केली जाते असा नवा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचं उत्तर शासन करताना द्यावंच लागेल।
सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे.